अहिल्यानगर येथील बोरेगाव फाटा परिसरातील संत तुकाराम नगर येथील स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित येथे रविवारी जुलै 25 सकाळी 8 ते 11 या वेळेत 25,000 भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। केंद्रांचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम साकारणार आहे। तब्बल 25 वर्षांपूर्वी हे केंद्र सुरू झाले। प्रारंभी परिसरातील विरळ वस्तीमुळे भाविकांची संख्या मर्यादित होती, पण हळूहळू या केंद्रात भाविकांचा ओघ वाढू लागला। व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्याच्या तसेच नैराश्याच्या मार्गांवर असलेल्या तरुण पिढीला स्वामींचे विचार भावले। साहजिकच या केंद्रात सेवा देणा यांची संख्या वाढू लागली। जवळ कमी पैसे असतानाही व्यसनांचा मार्ग न अवलंबविता अनेक तरुणांनी अध्यात्मात झोकून देत उद्योग व्यवसाय करण्यात व नोकरी मिळविण्यात यश मिळविले। केंद्रातील बाल संस्कार विभागासह सर्व 18 विभागांच्या माध्यमातून सर्वंकष समाज घडविण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने झाले। त्यामुळेच सध्या या केंद्रात मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील भाविकांची मोठी वर्दळ असते। आता बोरेगाव परिसरातील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परिणामी बोरेगाव स्वामी समर्थ सेवा केंद्रात परिसरातील भक्तगणांसह जिल्ह्यातून व परजिल्ह्यातूनही भाविक मंडळी केंद्रात आवर्जून हजेरी लावत असतात। विशेषतः गुरुवार व रविवार या दिवशीची गर्दी उच्चांकी असते। अनेकांना स्वामींच्या सेवेची अनुभूती मिळाली आहे। भरकटण्याच्या स्थितीतील अनेकांना सन्मार्गाला लावण्याचे काम स्वामींच्या आशीर्वादाने या केंद्राच्या माध्यमातून झाले आहे। या बाबीचे आपणास व केंद्रातील सर्व सेवेकरी यांना मोठे समाधान असल्याचे चंद्रशेखर काका लोळगे यांनी सांगितले। या सर्व पार्श्वभूमीवर बोरेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी जुलै 26 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत 25,000 भाविकांचा सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात आबाल वृद्धांचा सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रशेखर काका लोळगे यांनी केले आहे। श्री स्वामी समर्थ ब्रह्मीभूत मोरे दादा, परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। संत तुकाराम नगर सेवा केंद्र अहिल्यानगर या ठिकाणी या केंद्राला या सेवेतनं 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती, अनेक प्रकारची लहान मुलं, तरुण पिढी आणि ही सर्व तरुण पिढी व्यसनाधीन होण्यापेक्षा महाराजांच्या सेवेमध्ये कार्यरत होऊन यांचं जीवन अतिशय सुखमय झालेलं आहे आणि कमी पैसे असताना सुद्धा ही मुलं कुठल्याही वाईट मार्गाला गेलेली नाहीत। महाराज माऊलींचा आशीर्वाद, अनेक तरुण तरुणींचे विवाह या ठिकाणी जमले जातात आणि ह्या माऊलींच्या आशीर्वादामुळे कुठलाही विवाह घटस्फोटापर्यंत पोहोचत नाही आणि या ठिकाणी सर्व बाल संस्कार असतील किंवा इतर काही 18 विभागातनं संस्कार चालतात, ते सर्व संस्कार सहित हे केंद्राला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त 26 जुलैला रविवारी सकाळी 8 ते 11 या ठिकाणी 25,000 स्वामी चरित्र पारायण होणार आहेत। तेव्हा सर्वांनी या पारायणाचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन यथार्थ स्वामीचरणी लावून परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळावा ही सर्वांना विनंती। श्री स्वामी समर्थ।